नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट आर दी डिफरंट टाईप्स ऑफ डेटाबेस युजर्स, म्हणजेच डेटाबेस ॲक्सेस करू शकणारे असे कोणकोणते युजर्स आहेत ते आपण या सेशनमध्ये जाणणार आहोत. सर्वप्रथम आहे एंड युजर्स. तर एंड युजर्समध्ये दोन प्रकारचे युजर्स येतात. एक आहे नॅवी युजर आणि दुसरा आहे सोफिस्टिकेटेड युजर्स. सर्वप्रथम आपण पाहतोय नॅवी युजर्स. दीज नॅवी युजर्स आर दोज युजर्स हू डोंट हॅव एनी डेटाबेस नॉलेज. म्हणजेच नॅवी युजरकडे कोणत्याही पद्धतीचं डेटाबेसचं नॉलेज असणार नाही आहे. म्हणजेच त्याला कोणत्याही पद्धतीची एसक्यूएल क्वेरीज किंवा डेटाबेसशी संलग्न असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याविषयी कोणतीही कल्पना असणार नाही आहे, अभ्यास असणार नाही आहे. They depend on pre-developed applications like bank management system, library management system, hospital management system, and railway ticket booking system, and get the result they as they want. म्हणजेच नॅवी युजरला डेटाबेसचं नॉलेज असणार नाही आहे, डेटाबेसचे जे टर्म्स आहेत त्याचं नॉलेज असणार नाही आहे, पण तो व्यक्ती डेटाबेसचं ॲप्लिकेशन वापरू शकणार आहे. जसं की तो बँक मॅनेजमेंटचं ॲप्लिकेशन वापरत असेल, लायब्ररीचं ॲप्लिकेशन वापरत असेल किंवा तिकीट बुकिंगचं कोणतंही ॲप्लिकेशन वापरत असेल. हे जे काही आपण एक्झाम्पल म्हणून जे पण ॲप्लिकेशन्स या ठिकाणी जे घेतलेले आहेत हे सगळे डेटाबेस बेस्ड ॲप्लिकेशन्स आहेत. आणि मग हे ॲप्लिकेशन हाताळत असताना त्याला मुळात डेटाबेसचं नॉलेज असावं लागतं अशी काही गरज भासत नाही. तर तो हे ॲप्लिकेशन वापरतो आला आणि त्याला जे काही पाहिजे ते रिझल्ट्स तो त्या ठिकाणून प्राप्त करतो. तर याच व्यक्तीला आपण नॅवी युजर असं म्हणणार आहोत. त्यानंतर आहे सोफिस्टिकेटेड युजर. दीज युजर्स इंटरॅक्ट विथ द सिस्टम विदाउट रायटिंग ए प्रोग्राम अँड हॅव सेपरेट डेटाबेसेस फॉर पर्सनल यूज. म्हणजेच हे जे काही युजर्स आहेत हे सिस्टमशी इंटरॅक्ट होतात कोणताही प्रोग्राम न लिहिता आणि त्यांच्याकडे सेपरेट डेटाबेस असणार आहे त्यांच्या पर्सनल यूजकरिता. इन द डेटाबेस द युजर पासेस इच क्वेरी टू द क्वेरी प्रोसेसर. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या सॉफ्टवेअरसाठी म्हणजे आपण वरती जे काही फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर्सचे प्रकार पाहिलेत किंवा सॉफ्टवेअर्सचे एक्झाम्पल्स पाहिलेत तर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला हा डेटाबेस असणारच आहे. मग डेटाबेस ॲक्सेस करण्यासाठी फक्त सॉफ्टवेअर प्रोग्रामच लिहायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. तर आपण डायरेक्टली डेटाबेसवरती जाऊन काय करू शकतो, क्वेरी पाठवू शकतो. तर त्या क्वेरी प्रोसेसरकडे डायरेक्टली क्वेरी पाठवणे कोणताही प्रोग्राम न लिहिता असे जे काही युजर्स आहेत त्यांना आपण सोफिस्टिकेटेड युजर म्हणणार आहोत. तर पुन्हा मी या ठिकाणी इन समरी सांगतोय तुम्हाला, नॅवी युजर की ज्यांना डेटाबेसचं नॉलेज असत नाही पण ते डेटाबेसचं ॲप्लिकेशन जे आहे ते वापरतात यालाच आपण नॅवी युजर म्हणतो. आणि सोफिस्टिकेटेड युजर म्हणजे कोण, की ज्यांना ॲप्लिकेशन किंवा प्रोग्राम तयार करता येत नाही पण त्यांना क्वेरी लिहिता येते आणि ते क्वेरी डायरेक्टली कशावरती पाठवतात, डेटाबेस सर्व्हरला पाठवतात कोणताही प्रोग्राम न लिहिता. अशा युजरला आपण सोफिस्टिकेटेड युजर असं म्हणतो. यालाच आपण एंड युजरमध्ये हे दोन जे युजर्स आहेत त्यांना विचारात घेतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर किंवा त्याला आपण स्पेशलायझ्ड प्रोग्रॅमर म्हणतो किंवा बॅकएंड डेव्हलपर असं म्हणतो. तर ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर जे आहेत ते नेमकं काय काम करतात तर पाहू आपण. दीज प्रोग्रॅमर्स राईट द कोड फॉर ॲन ॲप्लिकेशन प्रोग्रॅम दॅट युजेस द डेटाबेस. म्हणजे डेटाबेस वापरू शकण्यासाठी जो काही कोड लिहिला जातो, जो काही प्रोग्रॅम लिहिला जातो त्याला डेटाबेस प्रोग्रॅमर असं म्हटलं जातं. की सॉरी, त्या ठिकाणी त्या प्रोग्रॅमरला ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर म्हटलं जातं कारण की तो ॲप्लिकेशन निर्माण करून डेटाबेसचा वापर करतो. ओके, सो इट इज ए ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर. द ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर कॅन मेक द ॲप्लिकेशन अकॉर्डिंग टू द युजर रिक्वायरमेंट्स अँड कंट्रोल सॉफ्टवेअर दॅट रन्स ॲन एंटायर कॉम्प्युटर सिस्टीम. तर ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर जो काही सॉफ्टवेअर निर्माण करतो, जो काही प्रोग्राम निर्माण करतो तर त्यासाठी तो युजरकडून रिक्वायरमेंट्स घेतो आणि त्यानुसार तो प्रोग्राम तयार करतो. आणि तयार केलेला जो काही प्रोग्राम आहे तो आपल्या कम्प्युटर सिस्टमवरती रन होत असतो. पुढील मुद्दा आहे
The application program is written in any programming language like C Sharp, .NET, Java, etc. and focuses on business, engineering and science program. तर ॲप्लिकेशन जे प्रोग्रॅमर आहेत ते त्यांना जमत असलेल्या कोणत्याही लँग्वेजचा वापर करतात, जसे की मार्केटमध्ये ज्या लँग्वेजेस आहेत त्यापैकी काही एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय. सी शार्प असेल, .NET असेल किंवा जावा असेल. याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत. तर पैकी त्याला जी काही चॉईस आहे त्या चॉईसनुसार तो लँग्वेज निवडतो आणि त्या लँग्वेजच्या माध्यमातून एक ॲप्लिकेशन तयार करतो. आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन एखाद्या बिझनेससाठी असू शकतं, एखाद्या इंजिनिअरिंग प्रॉब्लेमसाठी सॉल्व्ह करण्यासाठी असू शकतं, किंवा एखादा सायंटिफिक प्रोग्राम आहे किंवा सायंटिफिक काही प्रॉब्लेम आहे त्याला सोडवण्यासाठी तो ॲप्लिकेशन असू शकतो. तर या ठिकाणी ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर ॲप्लिकेशन निर्माण करण्याचं काम करतात हे आपणाला लक्षात आलं असेल. तर ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर जे आहेत ते 4 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करण्यात आलेले आहेत किंवा डिफरंट टाईप्समध्ये डिव्हाइड करण्यात आलेले आहेत. जसं की ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर हे वेबसाईट निर्माण करतात म्हणून त्याला वेब डेव्हलपर म्हटलं जातं. जे प्रोग्रॅमर हार्डवेअरसाठी प्रोग्राम्स लिहितात त्याला हार्डवेअर प्रोग्रॅमर आपण असं म्हणतो. जे प्रोग्रॅमर्स डेटाबेससाठी प्रोग्राम लिहितात त्याला आपण डेटाबेस प्रोग्रॅमर म्हणतो. आणि जे प्रोग्रॅमर्स फक्त सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन निर्माण करतात त्याला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर असं म्हणतो. तर अशा ह्या टाईप्स आहेत ॲप्लिकेशन प्रोग्रॅमरचे की जे काय करतात, प्रोग्रॅम्स निर्माण करतात आणि त्या प्रोग्रॅमला जर काही डेटाबेस लागत असेल तर त्या डेटाबेसला ते वापरतात. म्हणजेच फ्रंट एंड म्हणून ॲप्लिकेशन राहणार आहे आणि बॅक एंड म्हणून त्या ठिकाणी काय राहणार आहे, डेटाबेस राहणार आहे. तर या ठिकाणी आपणाला निश्चित लक्षात आलं असेल की ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर म्हणजे नेमकं काय, की जो ॲप्लिकेशन तयार करत असताना देखील डेटाबेसचा वापर करू शकणार आहे, म्हणूनच त्याला त्या ठिकाणी डेटाबेसचं नॉलेज हे असणार आहे. त्यानंतर आहे सिस्टीम ॲनालिस्ट. अ सिस्टीम ॲनालिस्ट हॅज ऑल्सो नोन ॲज अ बिझनेस टेक्नॉलॉजी ॲनालिस्ट. त्याला आपण बिझनेस टेक्नॉलॉजी ॲनालिस्ट असंही देखील म्हणतो सिस्टीम ॲनालिस्टला. These professionals are responsible for design, structure and properties of database. तर सिस्टीम ॲनालिस्ट काय करतात, तर आपला डेटाबेस जो आहे तो डिझाईन करतात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते ठरवतात आणि त्याच्या प्रॉपर्टीज नेमक्या काय असल्या पाहिजेत या संदर्भातले डिसिजन्स घेतात. कारण की ह्या लोकांना सिस्टीमविषयी संपूर्ण अभ्यास असतो. सिस्टीममध्ये कोणता टेबल कोणत्या टेबलशी इंटरॅक्ट होणार आहे, त्या टेबलमध्ये कोणकोणते कॉलम असले पाहिजेत या संदर्भातले त्यांना इत्थंभूत नॉलेज असणार आहे. त्यामुळे अशीच लोक या ठिकाणी डेटाबेसला निर्माण करणार आहेत, त्याचं स्ट्रक्चर निर्माण करणार आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज ठरवणार आहेत. द ॲप्लिकेशन प्रोग्रामर युजेस द स्पेसिफिकेशन्स प्रोव्हाइडेड बाय द सिस्टम अनालिस्ट टू कन्स्ट्रक्ट द सॉफ्टवेअर दॅट इज युज्ड बाय द एंड युजर. ॲप्लिकेशन प्रोग्रामर हा ॲप्लिकेशन निर्माण करतो हे आपण मागील पॉईंटमध्ये अभ्यासलेलं आहे. आणि हा जो ॲप्लिकेशन प्रोग्रामर आहे तो आपलं ॲप्लिकेशन निर्माण करत असताना बॅकएंडला डेटाबेसचा देखील वापर करणार आहे. मग त्यानं तो कोणता डेटाबेस वापरायला पाहिजे, कशा पद्धतीने डेटाबेस हाताळून फायनल रिझल्ट आला पाहिजे या संदर्भातले जे काही स्पेसिफिकेशन्स असणार आहेत हे सगळे स्पेसिफिकेशन्स सिस्टम ॲनालिस्ट ॲप्लिकेशन प्रोग्रॅमरला देणार आहे. म्हणजेच ॲप्लिकेशन प्रोग्रॅमर हा जो काही प्रोग्राम निर्माण करणार आहे त्यासाठी लागणारे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत हे मुळात सिस्टीम ॲनालिस्टद्वाराच दिले जाणार आहेत. त्यानंतर आहे द सिस्टीम ॲनालिस्ट विल गॅदर इन्फॉर्मेशन फ्रॉम द शेअर होल्डर्स ॲज वेल ॲज एंड युजर्स टू अंडरस्टँड देअर रिक्वायरमेंट्स अँड ट्रान्सलेट इट इन टू द फंक्शनल स्पेसिफिकेशन फॉर अ न्यू सिस्टीम. म्हणजेच काय, एखादं सॉफ्टवेअर निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम सिस्टीम ॲनालिस्ट काय करतो, मार्केटमध्ये जे काही एंड युजर्स आहेत किंवा जे काही शेअर होल्डर्स आहेत त्यांच्याशी मीटिंग साधून त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ह्या समजावून घेतो आणि त्या रिक्वायरमेंट समजावून घेतल्यानंतर त्यांना फंक्शनली ट्रान्सलेट करतो. म्हणजेच त्या नेमक्या सॉफ्टवेअरमध्ये कशा पद्धतीने वर्क व्हायला पाहिजेत किंवा त्या ऑपरेट होऊन काय रिझल्ट द्यायला पाहिजेत या संदर्भातले जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत तो निर्माण करतो आणि हे स्पेसिफिकेशन ॲप्लिकेशन प्रोग्रॅमरकडे पाठवले जातात आणि त्यांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करून घेतला जातो. तर या ठिकाणी आपण सिस्टीम ॲनालिस्ट पाहिलेला आहे की जो डेटाबेस आणि ॲप्लिकेशन यांच्यामध्ये
महत्त्वाचा दुवा साधणार आहे की जो डेटाबेस निर्माण करणार आहे, त्याचबरोबर तो डेटाबेस वापरत असताना कशा पद्धतीनं वापरला पाहिजे या संदर्भातले स्पेसिफिकेशन्स देखील तो ॲप्लिकेशन प्रोग्रॅमरला देणार आहे. म्हणून सिस्टीम ॲनालिस्ट या ठिकाणी हा महत्त्वाचा दुवा आहे किंवा युजर आहे. एक्झाम्पल्स ऑफ सिस्टीम ॲनालिस्ट आहेत. दे सर्व ॲज अ टीम लीडर, म्हणजेच टीम लीडर हा एक सिस्टीम ॲनालिस्ट असू शकतो. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग द प्रोजेक्ट्स, म्हणजेच तो प्रोजेक्ट मॅनेजर देखील असू शकतो. दे आर दी सुपरवायझर हू मॅनेजेस द लोअर लेवल इन्फॉर्मेशन स्टाफ, तर तो एक मॅनेजर किंवा एक सुपरवायझर म्हणून देखील काम करणार आहे की जो त्याच्या अंडर असणारा जो काही लोअर लेवलचा स्टाफ देखील जरी असेल तर त्यांच्यावरतीही देखील तो सुपरविजन करणार आहे. तर अशी विविध रोल परफॉर्म करणारा एक व्यक्ती असणार आहे की जो सिस्टीम ॲनालिस्ट असणार आहे, कारण की त्याला आपल्या टीममध्ये काय डेटाबेस आहे, काय त्याचा वापर आहे याच्याविषयी त्याला जाणीव असणार आहे. आपल्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे प्रोजेक्ट मॅनेज करत असताना आपल्याला कोणकोणते डेटाबेस लागणार आहेत याच्याविषयी त्याला नॉलेज असणार आहे. आणि आपल्या पूर्ण युनिटमध्ये सर्व स्टाफ, त्याचबरोबर लोअर लेवलचा स्टाफ काय काम करत आहे त्याचा संदर्भ डेटाबेसशी नेमका कुठे कुठे होत आहे या संदर्भातली देखील त्याला इत्थंभूत नॉलेज असणार आहे. किंवा तो डेटाबेस ॲप्लिकेशनपर्यंत कसा आणला जाईल आणि ॲप्लिकेशनकडून काही डेटा पुन्हा डेटाबेसकडे कसा नेला जाईल यासाठीचं जे काही सगळं जे काही प्रोसेसिंग असेल किंवा या संदर्भातलं सगळं जे काही मॅनेजिंग असेल हे संपूर्णतः आपल्या सिस्टीम ॲनालिस्टच्या ताब्यात येतं आणि त्याची जबाबदारी या ठिकाणी आपणाला मोठी आहे हे आपणाला या ठिकाणी लक्षात येत असेलच. यानंतर आपण पाहतोय डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, ज्याला आपण DBA इन शॉर्ट असं म्हणतो. तर DBA इज द ग्रुप ऑफ पीपल दॅट इन्क्लूड्स एव्हरीथिंग रिक्वायर्ड टू मॅनेज अँड सॉल्व एव्हरी कॉम्प्लेक्स. तर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे तो मल्टिपल पीपलचा ग्रुप असतो आणि ते एकमेकाशी चर्चा करून सिस्टीममध्ये काही मॅनेजमेंट असेल किंवा काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल तर त्याला सॉल्व करण्याचं काम करतात. तर ही हायर ऑथॉरिटी असणार आहे, हायर ऑथॉरिटीचे पीपल्स असणार आहे की जे एकत्र येऊन डेटाबेसमध्ये काही सिरियस प्रॉब्लेम असेल किंवा डेटाबेसमध्ये काही नवीन मॉडिफिकेशन असेल तर या संदर्भातले ते डिसिजन्स मेकिंग करत असणार आहेत. The DBA can easily use the database to find the information they need and to plan the goal of the database. ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे म्हणजे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे तो संपूर्ण डेटाबेस हाताळू शकतो. कोणत्याही युजरच्या टेबलला, कोणत्याही युजरच्या पर्सनल इन्फॉर्मेशनला तो त्या ठिकाणी हाताळू शकतो. म्हणजेच डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर हा संपूर्णतः डेटाबेसचा ॲक्सेस करू शकतो आणि त्याच पद्धतीने डेटाबेसमध्ये काही नवीन प्लॅन करायचे असतील तर तोही देखील तो करू शकतो. ओके, सो डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर हा संपूर्ण डेटाबेसला तर ॲक्सेस करतो आणि गरज असेल त्यावेळी, आणि त्याचबरोबर ॲक्सेस केल्यानंतर त्याला काही डोक्यामध्ये नवीन जर त्याच्या प्लॅन आला असेल किंवा नवीन काहीतरी त्याला गोल साध्य करायचं असेल तर ते गोल देखील तो त्या ठिकाणी काय करू शकतो, प्लॅन करू शकतो. To meet future needs, they are ready for future scope and provide solutions for end users. तर भविष्यातील ज्या काही गरजा आहेत, आपला बिझनेस चालवत असताना आपला बिझनेस जो आहे तो मूळतः डेटाबेसवरतीच अवलंबून असतो. त्यामुळे भविष्यामधल्या ज्या काही नीड्स आहेत त्या नीड्स जर आपणाला पूर्ण करायच्या असतील तर आपणाला फ्युचर स्कोप असेल किंवा जे काही त्यासाठी लागणारे जे काही सोल्युशन्स असतील ते सोल्युशन्स उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते आपणाला ह्या ॲडमिनिस्ट्रेटरच्या माध्यमातून एंड युजरसाठी देण्यात येतं. ही या ठिकाणी महत्त्वाची ॲडमिनिस्ट्रेटरची भूमिका राहणार आहे. देअरफॉर दे आर नोन फॉर हाय लेवल मॅनेजमेंट. म्हणजेच आपला बिझनेस कसा प्रगतिशील व्हावा त्यासाठी डेटाबेसमध्ये काय मॉडिफिकेशन्स असायला पाहिजेत, भविष्यातली गरजा पूर्ण करण्यासाठी आपला डेटाबेस कसा असला पाहिजे, आणि जर आपण अद्ययावत जर डेटाबेस केला तर आपल्या एंड युजरला आणखी चांगला रिझल्ट मिळणार आहे. यासाठीचं जे काही डिसिजन मेकिंग असेल, हाय लेवलचं जे काही मॅनेजमेंट असेल तोच म्हणजे कोण असणार आहे, डेटा ॲडमिनिस्ट्रेटरचा ग्रुप असणार आहे, दॅट इज DBA. फॉर एक्झाम्पल पाहतोय आपण, टू हँडल द डेटा लॉस. ज्यावेळी डेटा लॉस होतो तर तो रिकवर करत असताना डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर त्या ठिकाणी पिक्चरमध्ये येतो. टू सेक्युअर द प्रायव्हसी ऑफ डेटा. ज्यावेळी आपल्या डेटाबेसला प्रायव्हसी द्यायची असते, सेक्युरिटी द्यायची असते, त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटर त्या पिक्चरमध्ये येतो.
मॉनिटर द रिकव्हरी अँड बॅकअप्स ऑफ द डेटाबेस. डेटाबेसला रिकवर करणे किंवा त्याचे बॅकअप्स निर्माण करणे यासाठी देखील आपला डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर त्या ठिकाणी पिक्चरमध्ये येतो किंवा कामाला येतो. त्यानंतर आहे टेम्पररी युजर, ज्याला आपण कॅज्युअल युजर असंही देखील म्हणतो. These users utilize the database for testing and are only accessible for limited a time. तर आपला डेटाबेस टेस्ट करण्यासाठी जे काही युजर्स येतात आणि डेटाबेस त्या ठिकाणी ॲक्सेस करतात ठराविक पिरियडसाठी किंवा ठराविक वेळासाठी ते त्या ठिकाणी येतात आणि आपला डेटाबेस टेस्ट करतात, अशा युजरला आपण टेम्पररी युजर असं म्हणतो. According to business requirements, these users update a little or new information to the database with the help of database administrator. तर आपणाला माहिती आहे की बिझनेसच्या रिक्वायरमेंटनुसार जर आपणाला नवीन काही त्यामध्ये बदल जर लागत असेल तर असे जे टेम्पररी युजर्स असतात की जे आपल्या डेटाबेसला ठराविक वेळासाठीच एक ट्रायल म्हणून टेस्ट करण्यासाठी येतात आणि मग त्यांना जर काही आपल्या बिझनेसची नवीन रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी जर काही रिझल्ट जर मॉडिफाय करून पाहिजे असेल तर त्या संदर्भातला तो बदल जो ॲडमिनिस्ट्रेटरचा डेटाबेसचा जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्याला ते कळवतात किंवा त्याच्यासोबत ती चर्चा करून तशा पद्धतीची ती मागणी किंवा रिक्वायरमेंट आपल्या बिझनेसकडे पोहोचवतात. इट हेल्प्स टू मेंटेन द सिक्युरिटी अँड इंटिग्रिटी ऑफ डेटा. तर हे जे काही टेम्पररी युजर्स आपल्या सिस्टीमला टेस्ट करण्यासाठी येतात आणि आपल्या बिझनेसला पाहिजे तसा रिझल्ट्स मिळावा यासाठी ते थोडेसे बदल देखील ॲडमिनिस्ट्रेटरपर्यंत कळवतात. तर हा जो काही सगळा कार्यभार जो आहे तर त्याच्यामधून आपणाला डेटाची इंटिग्रिटी पण मिळते आणि डेटाची सिक्युरिटी पण मिळते, कारण की काही डेटा जो आहे तो आपणाला या ठिकाणी नवीन रिक्वायरमेंटनुसार जरी बदल केला असेल तरी देखील आपणाला पुन्हा सिक्युरिटीचा विचार करावा लागतो आणि संपूर्णतः डेटाबेसला त्या ठिकाणी सिक्युरिटी नवीन बदलासाठी कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी देखील विचार होतो. म्हणजे सिक्युरिटी आणि डेटाग्रिटी याच्यामध्ये मिळून जाते. जरीही टेम्पररी युजर्स त्याच्यामध्ये आले तरी कॅज्युअल युजर्स किंवा टेम्पररी युजर्स थोड्या वेळासाठी जरी आपल्या डेटाबेसला टेस्ट करण्यासाठी आले तरी देखील ते डेटाबेसला मॉडिफाय करू शकत नाहीत, डेटाबेसची सिक्युरिटी क्रॅक करू शकत नाहीत, कारण की ते परमिशनच्या सहाय्याने डेटाबेस ठराविक वेळासाठीच फक्त टेस्ट करण्यासाठीच्या हेतूने त्या ठिकाणी आलेले असणार आहेत. त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही लेवलचा सिक्युरिटी असेल किंवा इंटिग्रिटी असेल त्या ठिकाणी ब्रेक करण्याचा अधिकार राहणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल, हाय लेवल मॅनेजमेंट पीपल्स आर टेम्पररी युजर्स विथ अ लिटल नॉलेज ऑफ DBMS. तर हाय लेवल मॅनेजमेंट जे असते की ज्यांना थोडंसं डेटाबेसचं नॉलेज असतं आणि त्यांना बिझनेस मॅनेजमेंटचं अधिक नॉलेज असतं, अशी लोक टेम्पररी युजर्स म्हणून सिस्टीममध्ये येतात आणि त्या ठिकाणी आपल्या बिझनेसला लागणारे जे काही बदल आहेत किंवा जे काही नीड्स आहेत त्या नेमका त्या डेटाबेसच्या माध्यमातून पूर्ण होतात का नाही याची तपासणी करतात आणि मग काही जर त्याच्यामध्ये बदल त्यांना लागत असेल तर ते ॲडमिनिस्ट्रेटरला कळवून त्या ठिकाणी त्याची पूर्तता करून घेतात. सो विथ दिस जे डेटाबेसचे जे युजर्स आहेत ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला हे डिफरंट टाईप्स ऑफ युजर्स जे आहेत ते या ठिकाणी निश्चित समजले असतील. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद देईन. धन्यवाद.